नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय जळगावमध्ये, कारण जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. थेट आता मंत्र्यांच्याच मुली सुद्धा सुरक्षित नाही हे समोर आलेलं आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे यात्रा महोत्सवात हा प्रकार घडलाय. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टवाळखोर त्यांच्या समोर बधले नाहीत. काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी करतात. असे प्रकार वारंवार घडतात. पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या. पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्ये बरेचसे पोलीस अडकलेले आहे. काही गोष्टी त्यामधल्याही आहे. काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे. तर एकंदरीतच आपण पाहतोय की आता एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि याच प्रकरणावरती रुपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात. याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कल्पातली विकृती आहे, हिंस्र श्वापद आहेत. त्यांचे चेहरे झाकण्यापेक्षा ही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत, ही ती जनावर आहेत, ही ती श्वापद आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात काळ्या कपड्याने. ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत. म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे. तर नेमका प्रकार काय घडलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. मुक्ताईनगर मधल्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. रक्षा खडसेंच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली गेली. सुरक्षा रक्षकांनी अडवून सुद्धा टवाळखोर बधले नाहीत. शेरेबाजी केली, व्हिडिओ काढले आणि मुलींना धक्काबुक्कीही केली. कारवाई न केल्यानं रक्षा खडसेंकडून पोलिसांची खरडपट्टी आता काढण्यात आलेली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचीही मुलगी सुरक्षित नाही असं कळतंय. सुरक्षा रक्षक असून सुद्धा टवाळखोर बधलेच नव्हते. ऐरणीवर आल्यासारखं आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत. पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळ टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते. एकंदरीतच हे प्रकरण आता चांगलंच तापताना दिसतंय. प्रत्येकाकडून याबद्दल प्रतिक्रिया येते आणि कारवाई केली जाण्याची आता मागणी केली जाते. मुख्य मुद्दा हा उपस्थित केला जातोय, जर नेत्यांच्याच मुली सुरक्षित नाहीयेत तर सर्वसामान्यांचं काय होणार पाहावं लागेल. नेमकं यावरती आता प्रशासन काय उत्तर देत आहे. यानंतर राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा.
बीएमसीच्या गट अ खात्यात नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मागणी करण्यात आलेली आहे। चौकशी होईपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणीही आहे। तर ही परीक्षा आता पालिकेनं IBPS या संस्थेमार्फत घेतली होती असं कळतंय। शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय। घटनेनंतर पीडित तरुणीनं एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती। दरम्यान ती व्यक्ती एसटीचा एक कंडक्टर असल्याची माहिती आहे। पोलिसांनी या कंडक्टरचा जबाबही नोंदवलाय। दिल्ली सरकारनं 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल देणं आता दिलं जाणार नाहीये। शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललंय। तसंच दिल्लीत 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येतील आणि त्याऐवजी इलेक्ट्रिक बस सुरू करतील। कोल्हापूरच्या करोळ घाटाचं काम सुरू असल्यानं वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झाली होती। मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आल्यानं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा मिळालाय। कुलू मनालीमध्ये हायवेवरती दरड कोसळतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। सुदैवानं या अपघातात चालक हा थोडक्यात बचावलेला आहे। मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झालंय। तर मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांनाही पूर आलेला आहे। पुण्यात एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यात एक महिला 4 चाकीला बंदी असणाऱ्या पुलावरती गाडी घालणाऱ्याचा चांगलाच धडा शिकवताना दिसते। त्यात त्यांनी थेट मध्यापर्यंत आलेली गाडी मागे घेण्यास भाग पाडले। न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल ठरणार आहे। विराट या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवणार आहे। विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर त्याच्या कारकिर्दीतील हा 300वा वनडे सामना असेल। राजस्थानमध्ये बर्फाची चादर पाहायला मिळाली आहे। राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसासोबत गारपीटही झाली। त्यामुळे काल राजस्थानमध्ये काश्मीरसारखे नजारे पाहायला मिळाले। शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय। घटनेनंतर पीडित तरुणीनं एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता सुरुवातीला समोर आली होती। दरम्यान ती व्यक्ती एसटीचा एक कंडक्टर असल्याची माहिती आहे आणि पोलिसांनी या कंडक्टरचा जबाबही नोंदवलाय। आष्टी तालुक्यात कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच मोबाईलचा अचानक स्फोट झाला। तरुणाच्या हाताला आणि मांडीला भाजलंय। शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। रोहित घोडके असं जखमी तरुणाचं नाव आहे। अचानक हा स्फोट कसा झाला असा प्रश्न उपस्थित होतोय। तर साईबाबा संस्थांच्या साईबाबा रुग्णालयाला आता गुजरातच्या जय साई फाउंडेशनकडून 21 लाख रुपयांच्या अत्याधुनिक मशीन्स दान देण्यात आल्या आहेत। या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक सुलभतेने होणार आहेत। दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नाही असं सांगितलंय। शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं पाऊल उचललंय। तसंच दिल्लीत 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार आहेत आणि त्याऐवजी इलेक्ट्रिक बसही सुरू करण्यात येतील। राष्ट्रवादी काँग्रेस युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 2 लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे। सदस्य नोंदणीची सुरुवात पंढरपूरला करण्यात आली। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे सुद्धा पुढाकार त्यांनी घेतलाय। शिवसेनेचे पर्यटक मंत्री शंभूराज देसाईंनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची सांत्वनपर भेट घेतली आहे। गोरेंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती साताऱ्याच्या माण तालुक्यातील बोराटपाडीत गोरेंच्या निवासस्थानी देसाईंनी भेट घेतली। मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसींवरती हल्लाबोल केलाय। ओवेसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप राणेंनी केलाय। ओवेसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावरती हैदराबादला जाणार नाहीत असा धमकीवजा इशाराही नितेश राणेंनी दिलाय।
ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय. विरोधी पक्ष जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर समाजाची माथी भडकावून मतं मिळवतात असं पडळकर म्हणालेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलंय. राजकारणात जयंत पाटलांनी ठाम भूमिका घ्यावी असं पडळकर म्हणालेत. सांगलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो. दुसरा कोणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणालेत. यापुढे पालघर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. नाईकांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावलाय, आव्हानही दिलंय. एकनाथ शिंदे कमाल की चीज है असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना पुन्हा डिवचलाय. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाहीत असा सवाल शिंदेंनी उपस्थित केलाय. पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये झालेल्या अतिप्रसंगाबाबत रुपाली ठोंबरे यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून बलात्काराच्या नावाखाली पुणे बदनाम केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. यवतमाळमध्ये नाबार्ड जिल्हा बँकेचे स्पेशल ऑडिट असणार आहे. तपासणीच्या पार्श्वभूमीवरती पथक उद्या जिल्ह्यात धडकणार आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार सध्या चांगला चर्चेत आहे आणि या बँकेच्या विविध शाखांमधील घोटाळे अपहार गाजत असतानाच आता नाबार्ड जिल्हा बँकेचं स्पेशल ऑडिट केलं जाणार. स्वस्त घर देण्याच्या नावाखाली राज्यातील 7,000हून अधिक आजी माजी पोलिसांची 1100 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीनं केलाय. या भ्रष्टाचारामध्ये संचालक मंडळातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्यामुळे आरोपींना पाठीशी घालण्यात येत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. अकोल्यामध्ये रस्त्यावरती धावत्या बसला अचानक आग लागली. पोपटखेडहून अकोटकडे जात असताना बसमधून धूर निघत असल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं आणि आगीत बस जळून खाक झाली. त्यामुळे एसटी बसचं आगीत मोठं नुकसान झालंय. सुदैवानं एकही जीवितहानी झाली नाहीये. एक दिवसांच्या नवजात मुलीला शेतात सोडून तिच्या आईनंच पळ काढल्याची संतापजनक घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरामध्ये घडली आहे. या मुलीवरती उपचार सुरू आहेत. जन्म देऊन शेत शिवारात सोडून दिल्यानं नवजात बालिकेच्या आई वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत. धाराशिवच्या कळंबमध्ये किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यातील अश्व प्रदर्शनामध्ये 50हून अधिक घोड्यांचा समावेश आहे. फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन कडून आयोजित प्रदर्शनात आमदार कैलास पाटलांनी घोडे पाहण्यासाठी हजेरी लावली. 4 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल. बाजारात कारल्याची आवक वाढल्यानं याचा परिणाम दरावरती दिसून येतोय. आठवडाभरात कारल्याचे भाव क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान कमी झालेत. सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. देशात मक्याला यंदा चांगली मागणी असल्यामुळे लागवडही वाढली आहे. त्यामुळे मक्याला सरासरी 2,100 ते 2,300च्या दरम्यान भाव मिळतोय. मक्याच्या भावात पुढील 2 ते 3 आठवडे काहीसे चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सांगलीत देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाड्या शर्यतीचं मैदान भरवण्यात आलं होतं. मसोबा यात्रेनिमित्त आमदार सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेकडून ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. या बैलगाड्या शर्यतीत संभाजीनगरमधील लखन आणि चिक्या या बैलानं मैदान गाजवलं. वाशिममध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येते. कारंजा तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात आता प्रशासन अलर्ट मोडवरती आलाय. या मोहिमेदरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून 260 पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे, तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. पीएमसीच्या गट अ खात्यात नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय. परीक्षेतील प्रश्न आधीच काहींना पुरवल्याचा आरोप केल्याचे पुरावे समोर आलेत. IBPS या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या गेल्या आणि या सगळ्याची चौकशी होईपर्यंत आता निकाल लावू नये अशी मागणी BMC इंजिनियर्स असोसिएशननं केली आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वर्ष वयोगटापर्यंत मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी ही लस उपयुक्त ठरेल. देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य होणार आहे. RTOच्या नियमामुळे 1 कोटी वाहन चालकांना आर्थिक फटकाही बसणार आहे. देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होणार आहे. तर या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य होईल. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे. DNA चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवलं जाईल. लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. या महिन्यात खजुराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिममध्ये शेतात सोंगून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे. या आगीत अंदाजे 80 क्विंटल हरभरा जळून खाक झालाय आणि यामुळे शेतकऱ्यांचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्यानं आर्थिक मदतीचीही मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या 2 लाख हेक्टर खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 241 कोटींचा निधी मागण्याचा प्रस्ताव पाठवला होता. यावरती आता 58 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायमच आहे. पण त्याआधी नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकलेत. या बॅनरवरती हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय. तर पालकमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेआधीच लागलेल्या आता या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. एकीकडे नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले, तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी अजूनही सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली. यावेळी वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास मंत्री गोगावलेंनी व्यक्त केला. आता वीरेश्वर महाराज माझ्या मतदारसंघातलं आमचं आराध्य दैवत आहे आणि जागरूक देवस्थान आहे. आतापर्यंत जे जे मागितलं ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक इच्छा आहे ती पण आता मागितलेली आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय. रायगड नंतर जातोय सांगलीमध्ये. सांगलीत कधी काय होईल याचा काही नेम नाहीये आणि सांगलीकरांच्या हौसेला तर मोलच नाहीये. आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या एका शेतकऱ्यानं थेट बैलालाच बॉडीगार्ड पुरवलेत. चला पाहूयात नेमकं काय घडलंय. कशी झाली एंट्री विथ 5-6 बॉडीगार्ड. हाय का नाही सुपरहिट. जनता जमली सारी आणि काढायला लागली सेल्फी फोटो. आता तुम्ही म्हणाले एखादा हिरो बिरो आला का काय. छे छे अहो काय घेऊन बसलाय तुम्ही शाहरुख आणि सलमान. हे हाय सोन्या छब्याची जोडी. दिसायला कशी रुबाबदार हत्तीवाणी
वशिंड जणू महादेवाची पिंड आणि शिंग तलवारीवाने. एकदा बघितलं का बघतच राहावं. हीच तर खरी शेतकऱ्याची दौलत आहे हो. अर सांगायचंच राहिलं, तुम्ही म्हणाल बैलाला कशा पाय बॉडीगार्ड, तर ऐका. तरी मी नवस बोललेलो होतो की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो होतो. नवस बोललो होतो माझं व्यवस्थित सगळं चालू दे, मी बैलगाडी घेऊन मायकडे येतो. तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत बाउन्सर लोकही घेऊन गेलो होतो आणि मायका देवीच्या आवारात मायका देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलं होतं. आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी 6 बाउन्सर लोक घेऊन गेलो होतो. मायक्का देवीचं नवस फेडलं, आशीर्वाद घेतला, भंडाऱ्यानं मळवट भरला. आता पुन्हा अंकुश तात्या गावाकडे करगणीला निघालं. तात्या एवढं मोठं व्हा की पुढच्या बारीनं आणखीन 2 बैल जोड्या आणा. सांगलीवरनं विजय पाटील, साम टीव्ही. आणि यासह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.